नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर बरेच दिवसांपासून व्हिडिओ टाकला नव्हता. आंब्याच्या बागेचे काय अपडेट्स आहे वगैरे. तर 2.5 वर्षाची बाग झालेली आहे आपली. जसं मी स्टार्टिंगपासून तुम्हाला दाखवते सगळं, लहान असल्यापासून बाग. तर आता साधारणतः 2.5 वर्षाची झाली आहे बाग. आणि यावर्षी सुंदर असा मोहर आलेला आहे आपल्या बागेला. संपूर्ण बागेला तुम्ही बघू शकता, छान मोहर आलेला आहे. नाही म्हटलं तरी 70% झाडांमध्ये मोहर आलेलं आहे. आणि फ्लॉवरिंगच्या स्टेजच्या वेळेस मला तुम्हाला जास्त दाखवता नाही आलं, व्हिडिओ वगैरे काढायला टाईम नाही मिळाला. तर त्याचे काही फोटोज आणि थोडे व्हिडिओ असतील फवारणीचे, तर मी याच्यात ॲड ऑन करेल. आणि मोहर बघा मित्रांनो, काही झाडं ह्या स्टेजला आहे ज्यांच्यात आपल्याला छोट्या छोट्या कैऱ्या दिसत आहे. आणि काही ह्या स्टेजला आहे, काही अजून अर्ली स्टेजला सुद्धा आहे, जसं इथे आपण बघू शकतो. तर मित्रांनो, आपला प्रयत्न आहे ऑर्गॅनिक जेवढं जास्तीत जास्त मॅक्सिमम आपल्याला ठेवता येईल. तसं 100% ऑर्गॅनिक तर पॉसिबल नाही आहे, पण तरी त्यातल्या त्यात आपण मॅक्सिमम ऑर्गॅनिक ठेवायचा प्रयत्न करतो आपला बाग. त्याच्यानंतर आपण इथे बघू शकता, सशक्त असं झाड आपल्याला दिसत आहेत सगळे. इनिशियल स्टेजला आपण बोरॉन वगैरे ही मारलं आहे त्याला 15-15 दिवसाला असं. तर सेल डिव्हिजनला आपल्याला जसं माहिती आहे, बोरॉन आपल्याला हेल्प करतं बऱ्यापैकी. आणि अजून एक मित्रांनो, एका गोष्टीची काळजी घेतली आपण. बुरशीनाशक तर नॉर्मल आपण मारतोच, आणि कीटनाशक मारताना आहे ना, आपण कोणतेही हार्मफुल केमिकल नाही वापरत आहे. इथे आपण यूज करतो आहे नीम ऑइलचं, ज्याच्याकरून आहे ना आपले जे मध माशा आहे वगैरे ते अफेक्ट नको व्हायला. नाही तर बरेचदा काय होतं, आपण केमिकलवालं पेस्टिसाईड समजा मारलं, इन्सेक्टिसाईड मारलं, तर आपल्याला जे हवेत माशा वगैरे पॉलिनेशनसाठी, तर ते आपल्या बागेत येतच नाही, मग मोहर येऊन उपयोग नाही होत ना. अजून एक आपण इथे ट्रिक अशी केली आहे, गुळाचं पाणी, ताक वगैरे असं वेलची त्याचं एक असं मिश्रण करून हे बाडदन बुडून आपण इथे ठेवलं आहे. त्यांनी काय होतं ना, माशा अट्रॅक्ट होतात आपल्या बागेमध्ये. तर मॅक्सिमम टू मॅक्सिमम पॉलिनेशनला आपल्याला इथे मदत भेटते. आपल्या चिक्कूला देखील ही छान फळ आलंय, हे बघा. फ्लावरिंग तर खूपच दिसते चिक्कूमध्ये आपल्याला इथे, आणि फळही दिसतंय, ते छान आलंय असं. हे फणसाचं झाड पण आपण ह्या बागेच्या वेळेसच लावलेलं. आता तेही 2.5 वर्षाची, म्हणजे 2.5 वर्षाचं झालेलं आहे. छान असं मोठं झालं आहे, आणि विशेष म्हणजे, आणि त्याला देखील यावर्षी फळ लागलेलं आहे, हे बघा. बघूयात आता, ह्या ॲक्च्युअल व्हरायटी नाही माहिती आहे मला ह्या फणसाची. जर कोणाला माहिती असेल तर नक्की कॉमेंटमध्ये मला सांगा. हे तसं कलमीच आहे, पण छान अशी ग्रोथ घेतली आहे त्याने. आणि हे बाकी आपले आंबे. तर पुढेही असेच तुम्हाला अपडेट देत राहील जसं जसं मला वेळ मिळत जाईल. आणि बघूयात ह्या वर्षी किती आपल्याला फळ मिळते. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.